नमस्कार माझ्या सवंगड्यानो, कसे आहात सर्वजण? काय करत आहात? मस्त आहात ना? चला तर मग आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात करूया. आजचा माझा विषय असणार आहे, जेव्हा धार्मिक ठिकाणी सुद्धा निगेटिव्हिटी पसरत असते तेव्हा. आता तुम्ही म्हणाल धार्मिक ठिकाणी कसं निगेटिव्हिटी असेल? धार्मिक ठिकाणी कोणतीच निगेटिव्हिटी नसते, कारण ज्या अदृश्य शक्ती असतात त्या कोणत्याही धर्मस्थळाच्या ठिकाणी, मंदिरांच्या ठिकाणी कधी वास करू शकत नाहीत, कारण देवाची शक्ती अपरंपार असते. त्यामुळं अशा निगेटिव्हिटीचं तिथं काहीच चालत नाही. पण जे माणसांच्या रूपात निगेटिव्हिटीचा बुरका घालून हिंडत आहेत, फिरत आहेत, त्यांना कसं अडवायचं? बरोबर ना? कारण त्यांचंसुद्धा काहीतरी पूर्वजन्मीचं चांगलं कर्म असतं, म्हणून तर ते देवाच्या मंदिरापर्यंत येत असतात. पण ह्या लोकांना समजत नाही की आपण परत मंदिरात येऊनसुद्धा आपण काय चूक करत आहोत. धर्माच्या ठिकाणी आपण कसं वातावरण बनवत आहोत, कसं निगेटिव्हिटी पसरवत आहोत. ते कारण अज्ञानी असतात, तो त्यांचासुद्धा दोष नसतो. पण आपल्याला तरी ज्ञान आलेलं असतं ना, मग आपण तर थोडंफार गोष्टी शेअर करून बोलू शकतो की आपलं काय चुकू शकतं. चला तर मग सुरुवात करूया. आता धार्मिक स्थळांच्या ठिकाणी किंवा धार्मिक कार्यात निगेटिव्हिटी कशी येते बघा. आता एखादी व्यक्ती आहे समजा, तो नेहमी त्या मंदिरात येतो जातो, तिथं मंदिर बांधणीचं काम चालू आहे. मग त्याच्यासाठी तो एखादा आर्थिक मदत करतो. त्याच्या पूर्वपुण्याईमुळे, प्रारब्धामुळे त्याला देव भेटलेला असतो. त्याची त्या देवावर श्रद्धा असते. मग तो कोणताही देव असू दे, त्याचं एखादं नवस पूर्ण झालेला असतो. मग तो काय करतो? जमल ते तिथं सहकार्य करतो, आर्थिक मदत करतो, शारीरिक सहकार्य करतो. म्हणजे असे निगेटिव्ह लोक असतात तिथं, नार्सिसिस्ट असतात, ते काय करतात? त्या लोकांना सहन होत नाही दानधर्म केलेला, एखादी चांगली गोष्ट घडलेली. कारण आपण तिथं करतो म्हटल्यानंतर 4 लोक चांगलं म्हणतात ना आपल्याला. अरे वा, ह्यांनी हे काम करून दिलं, अरे वा, ह्यांनी हे तिथं एखादी वस्तू घेऊन दिली, हे मत तिला येतात. मग अशा लोक काय करतात? आपल्याबद्दल द्वेष, ईर्ष्या निर्माण करून घेतात आणि स्वतः पण तिथं दानधर्म करतात, नाही असं नाही, पण त्यांचे भाव शुद्ध नसतात. आपण काय करतो? आपल्यासारखं इतरांच्या हातून सुद्धा दानधर्म घडू दे, तिथं मंदिर ते पूर्णत्वाला जाऊ दे, तिथं ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या तिथं सगळ्यांना प्राप्त होऊ देत, चांगलं वातावरण निर्माण होऊ दे, अशी आपण अपेक्षा करतो. पण हे निगेटिव्ह लोक तिथंसुद्धा एक प्रकारची स्वतःची सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही म्हणू तेच खरं, म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणं, तो कुणीही असू दे. तसं नाही, स्वतःचा ग्रुप करणं, चांगली लोक येऊन गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागं गॉसिपिंग करत बसणं, नावं ठेवत बसणं, हे असे प्रकार धर्मस्थळाच्या ठिकाणी सुद्धा घडतात. आणि ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्हाला तर सुरुवातीला या गोष्टीची जाणीवच नव्हती. धर्मस्थळ, मंदिर म्हटल्यावर तिथं एक प्रसन्न वातावरण असतं. त्याप्रमाणे लोकसुद्धा सगळीकडचे तिथं प्रसन्न रूपाचे तिथं लोक असतील, प्रत्येकांच्या मनात पॉझिटिव्हिटी असेल, असं आम्हाला भास होता. पण सगळ्यांचा अनुभव घेतल्यानंतर लक्षात आलं की धार्मिक ठिकाणीसुद्धा निगेटिव्हिटी वास करत आहे. निगेटिव्हिटी कलीने तिथंसुद्धा प्रवेश केलेला आहे. हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे ना. पण देवाला कसं सर्व मुले सारखे असतात, त्यामुळं कोणताही पापाचा घडा भरल्याशिवाय परमेश्वर कुणालाही शिक्षा करत नाही. बरोबर ना? चांगले कर्म संपूपर्यंत वाईट कर्म उदयाला येत नाहीत. मग अशा वेळी पॉझिटिव्ह लोक काय करतात? उगीच तिथं जाऊन कुणाला त्रास नको, आपल्याला त्रास नको म्हणून पाय पाठीमागे घेतात, तिथं जाणं कमी करतात. कारण शेवटी कसं असतं, जो पूर्ण सकारात्मक आहे, ज्याची देवावर पूर्ण श्रद्धा आहे, त्याला घरात जरी बसलं तरी देव भेटतोच, कारण त्याच्या मनातच परमेश्वर असतो. आपण इतर ठिकाणी दानधर्म करू शकतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी असते की त्या धार्मिक स्थळाचं एक महात्म्य कमी होत जातं म्हणजे कसं? तिथं आता मंदिर बांधणीचं काम चालू आहे, सगळीजण मिळून सहकार्य करून ते मंदिर पुढं येऊ शकतं. पण एकामेकांना नावं ठेवण्यात, द्वेष करण्यात तिथलं काम ते अपूर्ण राहतं. मग ही वाईटच गोष्ट आहे ना. खूप वाईट वाटतं आपल्याला, असं का घडलं? पण त्यात आपण काही करू शकत नाही, कारण सर्व गोष्टी बदलता येतात. पण माणसाची मानसिकता बदलणं आपल्या हातात नाही आहे, ते फक्त परमेश्वराच्या हातात आहे. बरोबर ना? पण आपण आपले चांगले कार्य करतच राहायचे. पण अशा लोकांना आपण काहीच करू शकत नाही. पण आपण आपली पॉझिटिव्हिटी पसरवत राहायची. बरोबर ना? म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं, धार्मिक ठिकाणी सुद्धा निगेटिव्हिटी असते. मग अशा वेळी आपण आपलं काम करायचं आणि बाजूला जायचं. जेवढं जमल तेवढं करायचं. कुणावरतीही प्रेशर आणायचं नाही. मी केलो, तू केला नाहीस, मी आले, तू आली नाहीस, असं काही बोलायचं नाही. ज्याच्याप्रमाणे जो तो करेल, आपण आपलं बघायचं. कारण पॉझिटिव्ह लोक कुणाचंही
माप काढत बसत नाहीत. तू का आला नाहीस, तू का केली नाहीस, तू का हे आणली नाहीस, तू का ते दिली नाहीस, असं काही ते विचार करत नाहीत. स्वतःला जे जमल, जेवढं जमल, जितकं जमल तर ते करतात आणि लोकांना दाखवण्यासाठी काहीच करत नाहीत. फक्त ते एखादं कार्य परमेश्वरापर्यंत पोचावं एवढीच इच्छा असते. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.